ठिकाणी आज नगरपालिकेच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात उमरेड शहरातील दिव्यांग महिला आणि पुरुष एकत्र जमलेले आहेत। तर यांची काय मागणी आहे आणि काय समस्या घेऊन हे या ठिकाणी आले आहेत, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल दादा, कुठला विषय घेऊन आज तुम्ही इथे आले आहात? आता मुख्य 3 मागण्या आहे आमच्या। सर्वात पहिली मागणी आहे अपंगांचं दिव्यांग भवन, जे आपल्याला सरकारने म्हटलं आहे की प्रत्येक तालुका स्थळावर दिव्यांगांचं समाज भवन बनलं पाहिजे। ठीक आहे, आपण त्याच्यासाठी आता जवळपास 6 ते 1 वर्षापासून आपण पाठपुरावा करत आहोत। आतापर्यंत आपल्याला नगर परिषदनं फक्त आश्वासन दिलंय, हो आम्ही तुमच्यासाठी आहोत, आम्ही तुमच्यासाठी काम करतोय, तुमच्यासाठी जागा पाहिलेली आहे, आम्ही आपण जागेचंही त्यांना दाखवलंय की ही जागा मोकळी जे ओपन स्पेस म्हणतो आपण ती आहे, पण अजूनपर्यंत त्याच्यावर काही ठोस पावलं उचललेली नाही। दुसरा आपला मुद्दा आहे 5% निधी। ठीक आहे, अपंगांचा जो 5% निधी नगर परिषद वाटते त्याच्यात पारदर्शकता नाही। आपण ते म्हणतोय की 5% निधी हा अपंगांचा किती होतो ते तुम्ही आम्हाला पहिले सांगा। त्याच्यासाठी आपण बोललेलो आहेत आणि त्या 5% निधीमध्येही आजूबाजूचे जे गावातले लोक आहेत ते पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत। त्याच्यामुळे जे स्थानिक नागरिक आहेत इथले जे अपंग आहेत त्यांच्यावर अन्याय होऊन राहिलाय। बाकी आमचेच काही मित्र लोक काही गावातून घेतात, काही नगर परिषद मधून घेतात, ते आहे हे नगर परिषदला माहित आहे, पण नगर परिषदने याच्यावर कोणती कार्यवाही केलेली नाही। तिसरा मुद्दा आहे आमचा सर्वात मोठा मुद्दा, पोटपाण्याचा म्हणजे रोजगाराचा। रोजगाराचा मुद्दा असा आहे की सरकारनं अपंगांना प्राधान्यानं 200 स्क्वेअर फीटची जमीन देण्याचा GR आहे, पण आतापर्यंत किती अपंगांना तुम्ही 200 स्क्वेअर फीटाची जागा दिली किंवा रोजगारासाठी जागा दिली आहे? नागपूर महानगरपालिकामध्ये अपंगांचे गाडे म्हणजे स्टॉल देण्यात आलेले आहे। प्रत्येक रस्त्याच्या कडेला जिथं 6 फुटाची 10 फुटाची जागा आहे असं त्यांना बांधून देण्यात आले आहे। त्यांना निळ्या कलरचे काय म्हणतो आपण ते स्टॉल देण्यात आले आहे। पण आपल्या उमरेडला हॉकर्स झोन प्रस्तावित असतानाही नगर परिषद उदासीन आहे। अजूनपर्यंत एकाही अपंगांना त्यांनी स्टॉल दिलेला नाहीये। ठीक आहे, स्टॉल आपल्याकडे त्या खाऊ गल्लीमध्ये पडलेले आहेत। बाकी ठिकाणी जे अनुसूचित जमाती जातीचे लोक आहेत त्यांना तुम्ही स्टॉल देता, पण अपंगांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी तुम्ही जागा देत नाही। जागा विचारलं तर म्हणतात की शासकीय जागा नाही। मग शासकीय जागा नाही तर आपल्या उमरेड नगरीमध्ये जिथे तिथे तहसील पासून जुना मोटर स्टँड पासून जिकडे तिकडे अतिक्रमण आहे, तिथे अतिक्रमण लोक ताकदीच्या भरोशावर जर जागा मिळवून आपली उदरनिर्वाह करतात, पण तसं अपंग नाही करू शकत ना। अपंग त्यांच्याशी 2 हात करू शकत नाही, भांडू शकत नाही, म्हणून त्याला तुमचंच शासनाचाच सपोर्ट असला पाहिजे। पण शासन उदासीन आहे, त्याच्याबद्दल शासनाला काहीच घेणं देणं नाही। तो मेला जिवंत राहिला की कुठे गेला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। पण तुम्ही बाजार चिठ्ठीच्या नावाखाली दुसऱ्याच्या अतिक्रमणच्या लोकांचा तुम्ही पैसे घेता, त्याच्यावर तुम्ही म्हणता की उदरनिर्वाह चालू आहे। मग त्याच्यापैकी आम्हाला 200 स्क्वेअर फीट नकोय, 50 स्क्वेअर फीटाची जागा आम्हाला अपंगांना द्या ना। आम्ही त्या नाल्याच्या ठिकाणी जिथे खराब वास येतोय तिथं आम्ही दुकानं लावून राहिलो, कारण की आम्हाला दुसरीकडे भांडण नाही करता येणार, त्यांच्याशी 2 हात नाही करता येणार। तहसील प्लेसवर सोमारे जर तुम्ही जाऊन पाहिलं तर तिथं किती मोठी जागा आहे। एका माणसाने 200, 500 स्क्वेअर फीटची जागा आगटून ठेवलेली आहे। तिथे जर म्हटलं तर तिथे 10 लोक आरामशीर एका ठिकाणी काम करू शकतात। आम्हाला त्यांच्या पोटावर लात मारायची नाहीये। आम्ही असं म्हणत नाही की त्यांना हटवा आम्हाला जागा द्या। आम्ही म्हणतोय की त्या ठिकाणी आम्हाला थोडीशी जागा द्या की आम्ही जेणेकरून आमच्या परिवाराचा खर्च भागवता आला पाहिजे। हे आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत। याच्या पहिले आम्ही याच्यासाठी खूप पाठपुरावा केला, निवेदन खूप दिले आहेत। त्या सर्व निवेदनांमध्ये कचऱ्याची टोपलीच भेटली आहे आतापर्यंत। आजचं जे हे आंदोलन आहे कशा प्रकारचं आहे तुमचं? आमचं हे आंदोलन गांधीजीच्या प्रमाणे आहे। आम्ही कोणालाही काही म्हणणार नाही। आम्ही सर्व शांततेने संविधानाच्या याच्यानं नगर परिषदेच्या पायऱ्यावर येऊन बसलेलो आहे। जोपर्यंत आमच्यापर्यंत कोणी नगर परिषदचा माणूस, मुख्याधिकारी किंवा प्राजक्ताताई कारू येऊन आम्हाला लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। म्हणजे नगरपालिका कार्यालयात जाणारा जो मार्ग आहे तो मार्ग तुम्ही आज अडवून धरला आहे? फक्त अडवून धरला आहे, त्याच्यावर आम्ही असं काहीच नाही। आम्ही फक्त म्हणजे संविधानिक तरीकेने आणि गांधीजीच्या अहिंसा तत्वावर आम्ही बसलेलो आहे। काय नाव आपलं? चिंदू महादेवजी जाधव। काय मागणी घेऊन तुम्ही इथे आलात आज? आमची फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे आमचं दिव्यांग भवन। कारण असं आहे की आम्हाला बसायला जागाच नाही। आम्ही कुठंतरी झाडाखाली किंवा कोणाच्या घरी जाऊन सने आम्ही मीटिंग घेतो।
त्यामुळे आमची फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे म्हटलं तर आमचं दिव्यांग भवन. म्हणजे ते तुम्हाला दिव्यांग- हक्काची जागा पाहिजे. आम्हाला हक्काची जागा मिळायलाच पाहिजे. हं. आणि याच्याशिवाय खरोखर पर्याय नाही आम्हाला. आणि त्याच्यासाठीच आम्ही इथं खास एकत्र जमलेलो आहोत आम्ही. हा. अपंग एकता जिंदाबाद, अपंग एकता जिंदाबाद. माझे नाव विजय मुरलीधर भोसकर. काय कुठला विषय घेऊन तुम्ही विषय आज म्हटलं इथे तर आलात? असा आहे की जे 5% निधीच्या जे आमच्या दिव्यांग लोकांना मिळतात त्याच्यामध्ये नगर परिषदनं मला 247 लोक आहे म्हणून म्हटलं. हं, त्याच्यानंतर मला असं वाटलं का 247 लोक आपल्या उमरेमध्ये नाही आहे. हं, त्यासाठी मी सीओ साहेबाला म्हटलं का मला अथॉरिटी द्या, मी स्वतः सर्वे करते. हं. तर त्यांनी मला अथॉरिटी दिली नाही, तू आपल्या लेवलवर कर म्हटलं. तर ठीक आहे, मी चालू केलं. आता माझ्या सर्वेमध्ये 120 लोक झाले आहे. त्याच्यामध्ये पण असा घोर दिसला की बाहेरचे लोक आहे, कोणाची UDID कार्ड नाही. मी सर्वे करत असताना UDID कार्ड नाही, त्यांचे पण पैसे येत आहे. काही लोक मरण पावलेले आहे, त्यांचे पण पैसे येत आहे. आणि काही लोक मरण पावले त्यांचे पैसे येत आहे. काही लोकांचे UDID कार्ड नाही आहे. तर तेच माझं म्हणणं आहे का 247 लोक नगर परिषदेमध्ये आले कुठचे. त्यासाठी कितीदा मी सांगितलं, सर्वे दाखवला, पण कोणी काही ॲक्शन घेतला नाही. आता माझ्याकडे हा सर्वे आहे, त्या हिशोबाने शिव साहेबाला म्हणायचे आहे का आता हे 126 लोकांचा मी सर्वे केलेला आहे. तर ते त्याच्यामध्ये आता 2027चे जे बी पैसे येणार आहे त्याच्यामध्ये 120 लोकांना टाका, बाकी लोकांना वगळण्यात यावं. 247 जे लोक आपल्याला उमरेड नगर परिषद मध्ये नोंदणीकृत आहेत, हं. त्याच्यातले खरे दिव्यांग उमरेड नगरीतले नाही आहेत. आजूबाजूच्या गावातले आलेले आहेत, त्यांनी इथं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण आणि काही गव्हर्नमेंट सर्वंट आहे. नगर परिषदचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या ओळखीचे काही लोक आहेत ज्यांच्याकडे UID कार्ड नाही आहे, अपंग नाही आहे, पण त्यांचं नाव नगर परिषदनं त्याला हे केलेलं आहे. तर अशी आपली समस्या आहे. आणि ह्या गोष्टीवर कोणीही लक्ष देत नाही आहे. आम्ही हे गोष्ट प्राधान्याने त्यांना दाखवली आहे, पण त्याच्यावर कोणतीही कार्यवाही नगर परिषदनं केलेली नाही आहे. त्या सर्वांचं फलित म्हणून मग आम्हाला आज इथं बसावं लागलं. तुम्ही येताना पाहिलं असेल की आमच्या बांधवांना चढता येत नाही. त्या रणरणत्या उन्हामध्ये जेवढी तुम्हाला हाताला तुम्हाला चटके भासतात, तरी पण त्या एका आवाजावर सर्वजण येऊन इथे बसले आहेत. काहून की सर्वांना त्यांचा अधिकार पाहिजे आहे. जे काही वस्तू मागून राहिल्या तर त्यांच्या तोंडूनच आपण ऐकू. चला आनंद, तू आपल्याला कुठून काय समस्या आहे ना आपल्याला काय मागण्या आहेत त्या साहेबासोबत डिस्कस करा, त्याच्यावर आपण नंतर बोलू. सर्वात पहिली मागणी आपली दिव्यांग भवनाची होती. आपलं बोलणं झालंच होतं. सरांनी म्हटलं की आम्ही सर्वात प्रिऑरिटीने तुमचं काम करू, चालू आहे. आता जी जागा आम्ही प्रस्तावित सांगितलेली होती त्याचं कंपाऊंड वॉल चालू आहे. आमचं एकच म्हणणं आहे, जर ते आम्हाला देणं आहे, प्रस्तावित देणं आहे, तर कमीत कमी लेखी तरी स्वरूपात द्या आम्हाला की ही जागा दिव्यांग भवनासाठी राखीव ठेवलेली आहे. सरांचं काय मत आहे त्यांच्यावर? याच्यामध्ये मागही आपली जी चर्चा झाली होती हो. की वेगवेगळ्या ठिकाणी ज्या जागा आहेत हो. तर त्याची लिगॅलिटी आपण तपासू, कायदेशीर दृष्ट्या त्या कोणाला देता येतील, कसं देता येतील. आणि त्या मला वाटतं त्याला 15 दिवस झाले असतील आपली जी चर्चा झाली, की जास्तीत जास्त 3 आठवडे झाले असतील. हो, 3 त्याच्यानंतर आपली सर्वसाधारण सभा ह्या संदर्भामध्ये होऊ शकली नाही. आजचा देखील आचारसंहिता सुरू असल्यामुळे आपली सर्वसाधारण सभा झाली नाही. आपल्या सगळे जे सर्वपक्षीय आमच्याकडे जे नगरसेवक आहेत त्या सर्वपक्षीय नगरसेवकांसोबत पॉझिटिव्हली चर्चा झाली आहे. कोणी त्या संदर्भात विरोध केलेला नाही आहे. आपण दिव्यांग भवनाचा एक चांगला प्रस्ताव शासनाकडे दाखल करणार आहोत. आणि तुम्हाला जे सुयोग्य जागा अजून वाटत असतील तर तुम्ही सुचवा. आपण त्या प्रकारे सगळ्याच्या प्रयत्नातून हा दिव्यांग भवन शहरामध्ये नक्कीच करून घेऊ. आता आपण जसं म्हटलं सर्व नगरसेवकांनी होकार दिला आहे, जी. जे यांनी जागा मागितली ते आपण जागा द्या. त्यांच्या भवनासाठी निधी आणून द्यायची माझी जबाबदारी, जी ते मी आणून देणार. जी. जे काही लागेल ते मी आणून देणार, ते मी पूर्ण प्रयत्न करीन. आणि कुठून आणायचे कसे आणायचे ते माझ्या, फक्त त्यांनी मागितलेली जागा आपण उपलब्ध करून द्या. आपल्याला लिखित आश्वासन आज देऊ शकत नाही यासाठी की ते आचारसंहिता चालू आहे. यांच्या पहिलेही बैठक होईल, जे मीटिंग होईल त्या मीटिंगमध्ये आपण प्रस्ताव ठेवा, पारित करा. आणि त्याच्यानंतर जरी समजा या मीटिंगला पारित नाही दिलं तर यांना अजून हेच उपोषणावर बसावं लागेल. त्याची अशी वेळ येऊ देऊ नका. मी तुम्हाला सांगतो त्याची वेळ येणार नाही. ठीक आहे. कारण आज सगळे आमचे नगरसेवक आणि सगळे प्रतिनिधी हे त्याच्या सेन्सिटिव्ह आहेत, ते नक्की होईल. आता दुसरा मुद्दा आहे अपंगांच्या रोजगाराचा. ठीक आहे, आपण अपंगांच्या रोजगारासाठी आपल्याकडे सर्वांनी मला वाटतं मॅक्सिमम लोकांनी आरटीआय टाकला की आम्हाला 200 स्क्वेअर फुटाची जागा देण्यात यावी. आता 200 स्क्वेअर फुटाची जागा ही वन आणि महसूल विभागाची असली पाहिजे, ते त्याच्या जीआरमध्ये असते. पण ती जागा आपल्याकडे उपलब्ध नाही असं सरांनी सांगितलेलं आहे. बरं ठीक आहे, उपलब्ध नाही आहे तर त्याच्यावर काहीतरी तोडगा म्हणून आपण काय म्हटलं होतं की जर अतिक्रमणमध्ये बसलेले आहेत लोक बसले आहेत, आपण त्यांच्यावर कोणीही आपण त्यांच्या परिवारावर
बेरोजगारी म्हणून हे टाकणार नाही किंवा त्यांच्या पोटावर लात मारणार आहे. आपण म्हणतोय की एका जर अतिक्रमणवाल्यानं जर 200 किंवा 500 स्क्वेअर फूट जागा आगडून ठेवली आहे, त्याच्यात आम्हाला थोडंसं 50 फुटाची जागा द्या, त्याच्यामध्येही दिव्यांग लोक स्वतःचं पालन पोषण करू शकते, स्वतःच्या परिवाराला घेऊ शकते. आता हा मुद्दा आहे अतिक्रमणाचा, तो शासकीयरित्या ते हँडल करू शकत नाही हे आपल्याला माहिती आहे, पण आपण म्हणतो की तडजोड करून आम्हाला त्याच्यात जागा देण्यात. याच्यात जर काही चुकी असेल तर सरांनी सांगावं. ह्या संदर्भात आपली जी चर्चा झाली होती त्याच्यामध्ये अनधिकृत जागेवर ह्यांना अधिकृतरित्या आपण काय बसवू शकत नाही, ही तो गोष्ट पक्की आहे. शहरामध्ये वेळोवेळी जे हॉकर झोन बनतील किंवा जे वेळोवेळी जे गाडे तयार होतील त्याच्यामध्ये नियमाप्रमाणे जे आरक्षित गाड्या आहेत दिव्यांगासाठी ते आपण नक्कीच देऊ. हॉकर झोनमध्ये देखील जर दिव्यांगांना प्राथमिकता देण्याचं जर शासनाचं धोरण असेल तर आपण त्या प्रकारे कारवाई करू. पण याच्यामध्ये नगरपालिका प्रशासनाचं स्पष्ट धोरण आहे की जे बोगस दिव्यांग म्हणतायत किंवा शहराच्या बाहेरचे असतील त्यांना कुठलाही लाभ नगरपालिका देता येणार नाही. मिळालाच आणि नाही वारंवार आपण ह्या संदर्भामध्ये पॉझिटिव्हली तुमच्यासोबत चर्चा केलेली आहे. तुम्ही म्हणाल त्या लोकांचं आपण चौकशी करू असंही मी तुम्हाला तेव्हा सांगितलेलं आहे.